शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज मी एका मित्राच्या बागेत आलो होतो. मित्र या ठिकाणी उपस्थित आहे, पण मुद्दामून मी व्हिडिओमध्ये मित्राला घेत नाही. 1 ऑक्टोबरची पानगळ आहे. आज पानगळीपासून आज जवळपास 5 महिने झालेत. पण बघू शकताय बागेला सेटिंग नाही. कुठं 4 फळं, 2 फळं, 4 फळं, 5 फळं, 10 फळं असे आहेत. आणि बाग आज 7व्या-8व्या वर्षाचा बाग आहे. या बागेला 2 कॅरेट माल निघायला हवा, पण 4-5 फळं आपल्याला आर्थिकदृष्ट्या खर्च करणं परवडणारं नाही. तर मी मित्राला या ठिकाणी स्पष्ट सांगितलं कुठं तर आपलं थांबलं पाहिजे. कारण पानगळीपासून साधारण 55 ते 60 दिवसापर्यंत जे कळीमधून जे कळी निघायचा जो जोर असतो तो हार्मोन्स ॲक्टिव्ह असल्यामुळे असतो. आणि 55-60 दिवसा पुढे गेलं का हार्मोन्स इनॲक्टिव्ह होऊन जातात, हार्मोन्स शांत होऊन जातात. त्यामुळे कळी निघायचा जोर वसरून जातो. त्यामुळे त्यापुढं जर खर्च करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. कारण जे चौकी असते आणि ज्या तुम्हाला मी दाखवू शकतो या ठिकाणी चौकीतले जे डोळे असतात ते या ठिकाणी पूर्णपणे काळे पडलेले असतात. या ठिकाणी दाखवा, इथं या ठिकाणी बघू शकताय, हे बघू शकताय तुम्ही. पूर्णपणे जे चौकी आहे त्या चौकीतले डोळेच काळे पडलेत. जोपर्यंत चौकीतले डोळे हे पिवळसर हिरवट कलरचे असतात तोपर्यंत कळी निघायचे चान्सेस खूप असतात. तर आता ते डोळे पूर्ण काळे पडलेत. त्यामुळे कळी निघण्याची फार शक्यता म्हणजे नाहीच निघणार असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपल्या बागाचं पानगळीपासून 2.5 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने झालेलं असेल तर खर्च करण्यात काही अर्थ नाही. आपलं थांबलं पाहिजे. परत पाणी बंद करून झाडाला ताण देऊन परत एकदा पानगळ करून नवीन बहार धरणं कधी आपल्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहणार आहे. तर तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंटमध्ये सांगा. तसेच आमचं डाळिंबविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इंस्टावर असेल तर फॉलो करा. धन्यवाद.